आकाश पाटील अनिकेत जोशी खरतरी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण एक विस्फोटक जोडी टीम वैद्यनाथ संघाच्या वर पाहत आहे. मागचा सामना करताना जिंकून टीम चॅलेंजर पांगाव संघ मात्र नक्कीच इथपर्यंतचा प्रवास करत मात्र नक्कीच आलाय. चला स्पीडअप करा. स्ट्राइक इन वरती फलंदाज आकाश पाटील तर नॉन स्ट्राइक इन वरती फलंदाज आपण अनिकेत जोशी तर बॉन ट्रॅक वरती आपण चॅलेंजर पारगाव संघाकडून प्रतीक तारेकर प्रतू या नावाने तर प्रसिद्ध असणारा खेळाडू चॅलेंजर पारगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू बॉन ट्रॅक वरती पाहताय. तर समोर विंध्य संघाची रन मशीन आकाश पाटील. गेम ऑन पंचांचा इशारा मात्र नक्की चालाय. पहिला चेंडू विकेटची संधी मोठी विकेट गोल्डन डकचा शिखर बांधलाय. गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये पटकावल्या परंतु या गोलंदाजांना सर्वान गुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुचार दामुल चतुबार भाजा गमपंत अनंत त्या रागवाचा. संघाचा गीतेश जोशी पहिल्या सामन्याचा सामनावीर ज्याने तर चांगले फटके त्यानंतर 3 झेल पकडले होते. त्यामध्ये एका हातामध्ये झेल आपण पाहिले असते सर्वांनी. तोच बॅटिंगसाठी सज्ज आलाय. या खेळाडूला मात्र नक्की चांगली इनिंग खेळावं लागेल कारण विचार करता आकाश पाटील करता सस्तात परतलाय. आपल्या टीमला पुरवण्याचं काम आता आपण पाहिलं असेल अनिकेत जोशी आणि गीतेश जोशी खरं तर यांच्यावर मात्र नक्कीच असेल. राईट ओव्हर द विकेट. ब्लॉक चेंडू खोदून काढलाय. फेडर आहे त्यांना प्रचंड वेगाने येतोय. चेंडू उचलला फेकलाय तो पण फक्त मिळेल सिंगल धाव. सिंगल धावाने स्वतःचा श्रीलंकाचा संघ श्रीकांश करताना आपण पाहिलं असेल गीतेश जोशी चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू विकेट त्यानंतर एक सिंगल मात्र नक्कीच प्राप्त केल्या गीतेश जोशी याने. समोर फलंदाज अनिकेत जोशी. 3 षटकांची लढत जवळजवळ 3 षटकांमध्ये तुम्हाला 35 ते 40 धावा कुठल्या लागतील टीम ऑफ विंध्य संघाला कारण समोरचा संघ बघा ताकदवर संघ आपण पाहिला असेल पारगाव संघ. मोठा फटका मारचा पर्यंत समोरच्या दिसेना चांगली गोंदाची अत्यंत आल्या. चांगला बॅकअप त्यानंतर फक्त सिंगल मिळाली. सिंगल करता धावकडे आणखीन एक धाव ऍड होईल. 2 धावा लागले स्कोर करते 1-2 अशी एक संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय टीम अक्षय स्मृती 11 विंध्य संघाची. 3 चेंडू अद्याप येणं बाकी असतील. चांगली गोंदी सध्या पण राहिली. 3 चेंडू खतर धावा खर्च केला तर 2 एक मोठी विकेट सस्तात परतला गेल तर आकाश पाटील या मॅचला करता टर्निंग पॉइंट येणार हा विकेट पहिल्या चेंडू ते पाहायला मिळाली आकाश पाटीलाची. आडव्या बाटने फेडर आहात तैनात पकडला शेल मैदानाच्या आतमध्ये दुसरा मात्र नक्की धक्का दिलाय टीम अक्षय स्मृती 11 विंध्य संघाला. फलंदाज बाद होईल गीतेश जोशी. रोक लिया तो छोड़ देगा. दोन मोठे धक्के. मागच्या सामन्याचा हिरो आता मात्र निराश केला या सामन्यामध्ये. गीतेश जोशी सस्तात परतलाय. जे काम करत तर आकाश पाटीलने मात्र नक्कीच केलं होतं
पहिल्या चेंडूवरती विकेट आपले मात्र नक्कीच पटक्यावरून मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रय विसावा घेतला होता. त्यानंतर गीतेश आला, एक चेंडूवर नक्कीच पहिले धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक गोलंदाजी मारुती प्रतीक तारेकर याचा. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय चॅलेंजर पारगावचा. हा ब्लॉक वॉच खोदून काढलाय. चांगली खेळताना फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडा पंपल जा स्वतः बायकमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळाला. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा झाली. आणखी ऍड या चेंडूवरती धावांचा विचार धावा लागला. स्कोर डबलला विंदरे संघाची 4, 2-4 अशा धावा मात्र नक्कीच लागल्या स्कोर करत होती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असते षटकातील. बॉल ट्रॅक वरती प्रत्येक समोर फलंदाज असेल सूरज पाटील. मोठ्या फटक्या मारण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू होता हवाई सबर, पंचांचा इशारा, बेगीट षटकार. का होईना षटकार ठोकला गेला. फलंदाज पाहिला असेल आपण सूरज पाटीलच्या बॅट मधून मोठा धमाका पाहायला मिळाला. षटक झाला समाप्त. 6 चेंडू मात्र नक्कीच मध्याच्या आतमध्ये फेकले गेले. धावा फक्त लागल्यात, खर्च केल्यात. प्रतीक तारेकर याने तब्बल 10 धावा, 2 मोठे धक्के. त्यामध्ये बॉल ट्रॅक वरती मागच्या सामन्याचा हिरो सर्वेश आवासकर. पहिला चेंडू कव्हर शेवटवर फेकून दिलाय. चेंडू चाललाय दन करत सीमा रेषा पार. 6 नंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू होती 4. दोन बाद 15 अशी चांगली सुरुवात करताना आपण पाहिलं असेल टीम विंदाने संघ. हॉटव्या बाटण्या मात्र नक्कीच खेळून काढलाय. मिड विकेटला खतर फिल्डर आहे तनात. सिंगल प्राप्त केली. दुसरीचा प्रयत्न वेगानं प्रचंड मैदान येतोय. रनआउटची संधी होतच नव्हतं झालं. सोटी धाव घेण्याच्या नादात सुनेक विकेट मात्र नक्कीच पटकावले गेल्या. फलंदाज बाद होईल. सूरज पाटील षटकार ठोकणारा. डीजे दाखल झालाय. खर तर पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर आपण पाहिलं असेल डॉट, त्यानंतर 1, पुन्हा एकदा 2 धाव घेण्याचा प्रयत्न करत तर विकेट मात्र नक्कीच गमावल्या. फलंदाज पाहिलं असेल आपण षटकार ठोकणार फलंदाज सुजय पाटील बाद झालाय. 16 धावा लागल्या स्कोर वरती. अद्याप 2 चेंडू खतर बाकी असतील षटकातील. स्टँड अँड डिलिव्हर बॉर्लाईन शॉप बाहेर लँड केलाय. आल्या करता स्वागत केलाय फलंदाज आपण पाहिलं असेल सूरज नवालाने. बेगीट षटकार. हरवलाय. प्लीज जर कोणाला भेटला असेल तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये खरं सुपूर्द करायचा आहे. ऑडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न असून एक गतीचा वापर, टायमिंग प्रॉपर.
चेंडू होतो हवाई सफर बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज या सामन्याचा हिरो सर्वेश आवासकर या मॅच मध्ये पुन्हा एकदा तर त्याच प्रकारे गोंधळी करतोय की काय 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला होत्या 6 परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के मात्र नक्कीच दिले खरं पाहिलं असेल आपण टीम पारगाव संघाला सर्वेश आवासकर मध्ये नक्कीच प्रत्येला चढवला गेलाय 12 धावा तर कुठल्या गेल्या त्या 2 चेंडूवरती आणि धावांचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये समाप्तीनंतर धावा लागल्या स्कोर तब्बल 28 धावा 3 बाद 28 आकाश बाद झाला गीतेश बाद झाला त्यानंतर सुजल नावाची फटकेबाजी पाहायला मिळाली अप्रतिम शेवटचा अंतिम षटक बॉल ट्रॅक वरती रोहित पाटील नाम तो सुरू आहे बघा तर 1 षटक आणि 4 धावेची गरज असताना तर या खेळाडूंना धावा डिफेंड केल्या होत्या खोनी विरुद्ध चॅलेंजर पारगाव हा मात्र नक्कीच सामना रंगला होता त्यामध्ये एका षटकामध्ये 4 धावेची गरज असताना मात्र नक्कीच केला पुल केलाय फिल्डर आहेत तैनात त्याला बीट करून आमच्या तर बॅनरला तर चेंडू धडकलाय असून एक आलाय षटकार वेगळं गाणं मैदानाच्या आतमध्ये डीजे बाप जशी रंगतदार सामना मात्र नक्कीच मैदानाच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय त्याच प्रकारे तर डीजे वाद्याच्या माध्यमातून केलं जात आहे चेंडू पडल्यानंतर वलंग घेतला एस पंचाचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल अव्वांतर धावेमध्ये आणखीन धाव मात्र नक्कीच जोडली जाईल धावांचा विचार कर धावा लागल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 35 धावा 35 लॉस ऑफ 3 विकेट्स आकाश शस्त्रात बदलला परंतु त्यानंतर आग ओकणारी फलंदाजी सुजल नावाने आणि आपण पाहिलं असेल अनिकेत जोशीच्या माध्यमातून अद्याप चेंडू बाकी असतील 35 धावा लागल्यात स्कोर कार्ड होते अद्याप खरं तर या षटकातील चेंडू असतील 5 बॉल ट्रॅक वरती रोहित पाटील चांगला चेंडू ब्लॉक चेंडू करता खोटूचा प्रयत्न प्रचंड वेगाने फिल्डर येतात त्याला झाला फंबल या फॉर्मलिंगचा फायदा खरं तर बॅटिंग संघाला मिळाला एकदा होती 2 मध्ये कन्वर्ट केलं 2 धावा झाल्या आणखीन ऍट आणि 37 धावा एक चुकी करता सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्याच धावा तर आपण पाहिलं असेल त्याच धावा तुम्हाला काढल्यात मध्ये नक्कीच कठीण जाणार आहेत कारण विचार केला तर समोर एक ताकदवर संघ आहे टीम विद्यार्थी संघ स्लोवर 1 समोरच्या दिशेला स्वतःच्या फॉर्म फिल्डिंग करताना पकडला झेल आणि अजून एक ताकद बसता टीम विंदर संघाला षटकार त्यानंतर अवांतर त्यानंतर 2 त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक रोहित पाटील याचा पाहायला मिळाला विकेट मात्र नक्कीच पटकावलाय षटकार चौकात ठोकणारा अनिकेत मात्र नक्कीच बाद झाला गेलाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट पण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणय थाली पहिल्या चेंडू करता मोठा फटकाचा प्रयत्न राहण्याची संधी डायरेक्ट हिट अजून एकदा का रोहित पाटील मात्र नक्कीच कमबॅक करून देतोय पहिला बाद झाला फलंदाज अनिकेत त्यानंतर प्रणय थालीला सुद्धा बाद केलाय विकेट क्रमांक पाहिला असेल आपण मैदानाच्या बाहेर 5वा मात्र नक्कीच पटकावला गेलाय डीजे
सागर डीजे मास्टर धावांचा विचार केला धावा लागल्यास कोणती तब्बल 37 धावा या षटकामध्ये फक्त ना फक्त धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा आणि एक मोठी विकेट अद्याप 2 चेंडू येणं बाकी असतील 2 चेंडूमध्ये 2 विकेट पहिला पाहिला असेल आपण झेलबा त्यानंतर एक रनआउट हो चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच वलंग घेतलाय या षटकामध्ये लगातार 3 चेंडू खेळतात डॉट त्यामध्ये 2 विकेट एक रनआउटच्या स्वरूपात त्यानंतर पुन्हा एकदा एक झेल ना त्यानंतर मात्र नक्कीच पाहिला असेल आपण डॉट चेंडू फेकला गेलाय शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या पूर्वाधित बाकी असेल बॉल ट्रॅक वरती रोहित पाटील या संघाचा सुपर डुपर स्टार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 37 धावा लागल्या स्कोर करते टार्गेट सेट करणार चेंडू असून एक खरतर फिरकीचा जादूगर अक्षरशः घराघरा नाचवतोय फलंदाजांना आणि मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाला डॉट चेंडू फेकला गेलाय षटकांचा समा पहिला पूर्वार्धामध्ये नक्कीच संपला गेलाय आणि धावांचा विचार कर धावा लागल्यास कोण तब्बल 37 धावा आणि 38 धावांचा एक टार्गेट सेट केला गेलाय जर विचार करता आपण येस रेडमी मोबाईल कोणाचा मिळाला इथं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जर कोणाचा असेल तर जरा रावे रावे कचा खर तर आपण पाहिलं असेल चालत करूया खरं त्यांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि या स्पर्धेला खरं तर भेट दिलेल्या मान्यवरांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो धन्यवाद चेतन स्वामी सर आपण पाहिलात गोड आवाज त्यांचा देखील आणि काल मागील 2 दिवसामध्ये रिव्हॉल्व सर उल्वे गावातील खरं तर गोड आवाज त्यांचा देखील आपण या आवाज केलोनाच्या क्रीडा नगरीवरती पाहिलात आपण पाहताय युवा नेतृत्व प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025चं दिमागदार आणि देखणं पर्व आणि ह्यातच सर्व खरं तर प्रकाश झोतातील भव्य स्पर्धा आणि तमाम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत यस घेऊन जातो मॅच मध्ये चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला भेटते एका बाजूला चॅलेंजर पारगाव त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहू शकाल अक्षय स्मृती 11 विंधने या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 37 धावा कुठून आल्या आणि 38 या धावसंख्येचा पाठलाग करायचा चॅलेंजर पारगाव संघाला खरं तर पाहायला गेलं तर आकाश तारेकर नसतील पण कुणाल तारेकर आहेत त्यांच्यामध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे बडे मंच का बडा खिलाडी येस मी वशिनी गावचे उपसरपंच जयंत साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आसन सोहळ्याचा आपले देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ओके ओके सलामीची जोडी आपण मैदानात दाखल होताना पाहताय रितेश पाटील त्यांच्या सोबत आशिष तारेकर एक आरंभीची जोडी मैदानात दाखल होताना आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सांगी कोट्यातून पहिलं वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळणार गोलंदाज अक्रुल पाटील. खरं तर पाहायला गेल्यात 18 चेंडूमध्ये 38 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एकच म्हणून जिथे विजयाची शाश्वती नसते तिथेही कडा संघर्ष करावा लागतो, कारण की येणारी वेळ नशिबाने नाही तर स्वकर्तृत्वाने बदलावी लागते. 18 चेंडू 38 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम चॅलेंजर पारगाव संघाला, आणि त्याच धावा डिफेन्स करायच्यात विंदने या संघाला. पंचाचा सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाजी मार्कवरती पाहताय गोलंदाज अक्रुल पाटील. गेम ऑन. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. 18 चेंडू मध्ये 38 या धावसंख्येचा पाठलाग करायचा चॅलेंजर पारगाव संघाला. याच गोलंदाज तयार अक्रुल. सामना करतील रितेश. यस फटका सजवलाय पहिल्या चेंडूवरती. सीमा दाखवली आहे चेंडूला. इट्स हवाई सपर. सीमा पार. हा देखील येतोय दणदणीत षटका. चेंडू हा प्रोटेक्शन आहे तिथे एकच धाव भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 7 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. गोलंदाजी मार्कवरती पाहताय अक्रुल चांगला कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. स्ट्राइक वरती आता मात्र आपण पाहताय रितेश पाटील. बाटीची एज लागलेली, बाटीला ब्रश कॉट बेंडचा थोडासा प्रयत्न होता पण तिथे मिसफील्ड झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि या रितेश पाटील सारख्या फलंदाजाला जीवनदान भेटलं. ते म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, पण रितेश सारख्या फलंदाजाची तुम्ही कॅच सोडली. क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमता आणि गुणवत्तेत रितेशला देखील प्रदर्शन करायचं. पण गोलंदाजी मार्कवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अक्रुलच्या माध्यमातून देखील केली जाते. यस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं. डीप मध्ये सिंगलला केलं जाईल का डबल मध्ये कन्वर्ट. या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली, पण आशिषने थांबवले नाहीये.
संयम दाखवायचं क्रिकेटच्या खेळामध्ये, तिथे एकच धाव भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. अगदीच धीम्या गतीने, कासवाच्या गतीने का होईना, पण धावसंख्या पुढे सरसावली जाते. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बिनबाद 8 असं समीकरणे फलंदाजी करत असताना चॅलेंजर पारगाव संघाचा स्ट्राईक एंडवरती पाहताय आशिष टॉन स्ट्राईक एंडवरती रितेश पाटील, पण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. तदनंतर कमबॅक करण्याचं काम अक्रूलच्या माध्यमातून देखील आपण पाहताय. गोलंदाज अक्रूल तयार, फटका सजवला, बाटीला चेंडू ब्रश झाला डीप मध्ये. अगदीच पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे एकच धाव भेटली जाईल. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आणि आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. 12 चेंडू आणि 29 या धावसंख्येची गरज असेल चॅलेंजर पारगाव संघाला जर विजय संपादित करायचा. आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे. आपल्या संघाला जर विजय संपादित करून द्यायचा असेल तर तुम्हाला 12 चेंडूमध्ये 29 धावा देखील कराव्या लागतील. 29 धावा कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज येईल, कारण की त्याच्यावरती तुला पेलायची आहे. कर्णधार ते म्हणतात ना की विश्वास के लायक कोई गेंदबाज नाही मिळता. आणि आता मात्र गोलंदाजीच्या पटलावरती चांगला गोलंदाज आला पाहिजे, कारण की स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहात आशिष तारेकर. पहिल्या चेंडूवरती त्यांनी देखील आक्रमण केलं अक्रूलच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज समाधान पाटील 40+ आहे खेळाडू असेल. खरं तर म्हणतात ना 40+ खेळाडू म्हणजे भले डोक्यावरती केस कमी असेल पण अनुभवाचा कंगवा त्यांच्या खिशामध्ये असतो. यस गोलंदाज आपण पाहताय समाधान पाटील. फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज. बॅट टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरची दिशेने वळसा घेतोय, पण त्याच बरोबरीने एक धाव देखील भेटली जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येच्या घरात समीकरण देखील आपल्या भेटीला येईल. 11 चेंडू 28 या धावसंख्येची गरज आहे, पण एका बाजूला अनुभव आहे, तो अनुभव प्रणाला लावायचा आहे समाधानानं. आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहिलात. ओ नक्कीच थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटतील. त्याच मिसफिल्डचा फायदा देखील उचलला गेला. त्या 2 धावा ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. क्रिकेटचा सांघिक खेळ यस लेगबाच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. क्रिकेटचा सांघिक खेळ ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करावं लागतं. गोलंदाज समाधान पाटील. गोलंदाज समाधान पाटील आपण पाहता. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पॉवरफुल स्ट्रोक होता, पण तिथे मात्र थोडंसं एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला भेटतं. लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येच्या घरात 13 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. 13 फॉर नन असं समीकरण आहे. फलंदाजी करत असताना चॅलेंजर पारगाव संघाचा समीकरण पाहायला भेटतोय. 9 चेंडू 25 धावसंख्येची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बाटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अनुभव फक्त आणि फक्त अनुभव प्रणाला लावताना दिसताय गोलंदाज समाधान पाटील. सज्जन नवाले यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक समाधान पाटील यांच्यासाठी आलाय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. ओ खोलोर पद्धतीचा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू आहे. बॅटीला ब्रश होतोय. चेंडू इनसाइड एज लागतीये. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच बरोबरीने एक धाव देखील धावफलकावरती ऍड होईल. गोलंदाज समाधान पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये देखील अक्रूलवरती आक्रमण केलं गेलं. तदनंतर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 7 चेंडू 24 या धावसंख्येची गरज. 7 चेंडू 24 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय समाधान पाटील. स्ट्राईक एंड वरती
हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंदी शॉट, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा गर्रकन वळसा घेतोय आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येच्या गरज म्हणजेच आता समीकरण असेल 6 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येची गरज आहे. समाधान पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. मी आधीच म्हटलेलं 40+ खेळाडू म्हणजे डोक्यावर केस जरी कमी असली तरी अनुभवाचा कंगवा त्यांच्या खिशामध्ये देखील असतो. त्याच पद्धतीची गोलंदाजी समाधान पाटील यांनी दाखवली आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 24 धावा डिफेन्स करायच्यात विंधने संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रणय थली चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला देखील करायची, कारण की त्याच्यावरती धुरा कर्णधारांनी पेलली आहे. त्याला ह्या 6 चेंडूमध्ये 24 धावा डिफेन्स करायच्या. सज्जन नवाले यांच्याकडने विकेट हायटीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रणय थली कॅच इटचा कॉल, कॉट बिहाइंड, फलंदाज बॅक टू दी डगआउट. पहिला ब्रेक थ्रू भेटलाय तो म्हणजे विंधने संघाला आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. येस डीजे. बॉबच्या माध्यमातून आपण पाहिलात, पण आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. 5 चेंडू 24 या धावसंख्येची गरज. ते म्हणतात ना, मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व निर्माण करायचंय, जर आपला दबदबा कायम ठेवायचा या क्रीडांगणावरती, 5 चेंडूमध्ये 24 धावा डिफेन्स करायच्यात. पण त्याच बाजूला या धावा देखील अटॅक करायचा. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. हा देखील आलाय दणदणीत षटकार. उषा आश्रय त्याला पाठवण्यात यश आलंय, पण तदनंतर रोहित पाटील आले पहिल्या चेंडूवरती. आक्रमण त्यांनी देखील केलं आणि मॅच मधील देखील थोडीशी रंगत बनली जाते. 4 चेंडू 18 या धावसंख्येची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. समीकरण असेल 3 चेंडू 18 या धावसंख्येची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एका षटकाराची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती पाहताय गोलंदाज प्रणय थली सामना करतील. आपण पाहू शकाल रोहित. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्क्वेअर कट फटका सजवला गेला. तिथे प्रोटेक्शन आहे आणि आता मात्र हळवारपणे विजय संपादित करताना आपल्याला पाहायला भेटतोय विंधने संघ. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये सांगतात ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. समीकरण देखील आपल्या भेटीला येत आहे. 2 चेंडू 18 धावसंख्येची गरज. ते म्हणतात ना, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. देणाऱ्याने देता देता आयोजकांना खूप सारे आशीर्वाद द्यावेत. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. त्या आयोजनाला साजेसं असं नीटनेटकं नियोजन. फटका देखील सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहणार. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार.
फलंदाजीच्या जीवावरती देखील सामना विजय संपादित करू शकतो, याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण विंदने संघाने दाखवलं. आणि येस, बॉल आउट असेल या मॅच मध्ये. एक आगळी वेगळी मॅच आणि त्या मॅचेचं आयोजन देखील चांगलं आहे. त्याचबरोबर कटाक्ष नियमावली देखील आपल्याला पाहायला भेटते या मॅच मध्ये. या बॉल आउटच्या थरारक सामन्यामध्ये आपण आवाज ऐकाल चेतन स्वामी सरांचा. त्याचबरोबरीने आपण पाहताय अर्णव ठाकूर सर. खरं तर आजच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकलात. त्यांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनचा ताबा